हा कुठे गेलं? नमस्कार मित्रांनो, कसे सगळे? मस्त मजेत. तर मित्रांनो, एक गोष्ट आप्पा बरोबर घडली तर म्हटलं की तुम्हाला सांगावे. तर रात्री जसं की तुम्हाला माहितीच, आप्पा नाईट ड्युटीला जातात वॉचमॅन म्हणून. नका जाऊ म्हणलं तरी जातात, चला ते त्यांचा प्रश्न आहे. पण रात्री आप्पा नाईट ड्युटी करत असताना आप्पानी एक जणाचा प्राण वाचवला. तो प्राण कोणाचा होता आणि कसा वाचवला मी तुम्हाला सांगतो काय झालं. तर आप्पा आलेल्या मला आप्पाने सांगितलं की पांडू, अशा अशा गोष्टी झाल्या तर आपण आता आप्पाच्या तोंडून ऐकू. काय झालं आप्पा, सांगा तुम्हीच. काय झालं माहिती का? हा, तिथं मी जातो ना त्या आदित्य बाजारला, इंदापूर बर. रोडला. हा हा तिकडं पाठीमागं सगळं मोकळं मैदान आहे. हा. मग कुत्री तिथं लईच बोकत होती. हा अशी धाव जायची, पंजा मारायची, माग सरायची. हा मग माझं अचानक लक्ष गेलं तिकडं पाठीमागं. हा आला म्हणजे कुत्री का अशी काढतात गाड्या म्हणलं. हा गेलो काठीन बॅटरी घेऊन तिथं. हा तर तिथं असं बॅटरीने बघितलं तर तिथं कासव नजर पडलं मला. हा. कासवाला कुत्री पंजा मारत होते. पंजा मारत होती तोंडावर, अंगावर. हा आयला मी मनात म्हणलं, हा आपण जर ह्याला नाही बघितलं हा तर ही कुत्री ह्याला मारून खाऊन टाकत्या. हा मग मी काय केलं, त्याला हा कुत्र्याला हाणून लावलं हा दगडाने. हा कुत्री लांब गेली पळून. हा परत त्याला ते धरलं हा आणि माझं काय नव्हतं हा तरी मी त्याला 4 वाजता पाठ हा त्याला आणलं, माझ्या जवळ ठेवलं एका पोत्यावर. हा पोत्यात झाकून हा. सकाळी त्याला घरी घेऊन आलो. तर मी त्याला तिथनं माझ्यापाशी आणलं तरी कुत्री त्या जागा जाऊन अजून वास घेत होती. कुठं? तिथं? हा, हा. जिथनं उचललं होतं तिथं जाऊन कुत्री अजून वास घ्यायची. होय. मग मी ह्याचा परान वाचवला का नाही वाचला वाचला. हा? तर अशी गोष्ट आपण बरोबर तर आता ही मी काय करणार आहे. तर आता विषय सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कासव दाखवतो. हे बघा, हेच ते कासव, हा, ज्याला कुत्री मारत होती. मग आपण इथं घरी आणलं. घरी आणून त्याला असं पाण्यामध्ये ठेवलंय. खूप मस्त कासव आहे. मी तुम्हाला याला उचलून दाखवतो. हे कसं तुर 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 करतंय. नर आहे का? चावतं का हे? थांबा, ती वळा 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 करते. नाक्या नाक्या नाक्या. थांब बाबू, नाही काय करत, नाही काय करत, तुला नाही काय करत. हो, उच्च गावात पाहिजे. कुठं पलटी? ती नाक्या मारते. त्याच्या मायला नाही कायला का तुला करतला का? तुझा जीव वाचवला का म्या? नाही तर रात्री तुझं काय खरं होतं. तर हे बघा, हे आहे. वाव, हे काय तोंडावर असं असं करायचं कुत्री. हा ना. हा, हे बघा, ते तोंड बाहेर काढलं कुत्री पुढं जायची. कसलं कासव आहे. ओ हा, खाली पळून जाईन कुठतरी. वाव, किती भारी दिसते ना कासव. सगळं बाहेर काढते. अगं कासव पाय चांगला असतं, पण ती हा, पण आपल्याच्याने ती पाळणं होणार नाही. ते चावतं का बघू मला. हो, त्याचं डोळं कसले आहेत. पिहू पिहू ओ पिहू, काय पिहू काय बाबू? बघ की कासव, कासव बघ की कासव. ओ ओ कासव. काय ग? हा, कासव. तर मित्रांनो, आता याच्या जीवाचं आणि याच्या प्राणाचं आम्ही तर वाचलं, पण आम्ही याला आमच्या जवळ ठेवू शकत नाही. म्हणून आम्ही काय केलं सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी सायली हिल मध्ये गणपतीचं मंदिर आहे खूप मोठं. आणि तिथं जाऊन आपण सकाळी त्या पुजाऱ्याला विचारलं तुम्ही. तिथं असं एक काय त्याला म्हणतात, शावर टाईप पाणी पडायचं, काय म्हणतात त्याला मला पण माहित नाही. आणि गणपतीच्या मंदिरापुढंच आहे ते. तर त्या ठिकाणी सोडू का विचारलं तर ते म्हटले उलट चांगलं आहे गणपतीला. इथं लोक दर चतुर्थीला, दर रविवारीच असतं ना, काय कधी असते? रोज असतो. रोज सकाळ संध्याकाळ गर्दी असते. आणि चतुर्थीला तर म्हणजे लय गर्दी असते. म्हणजे त्या ठिकाणी जर कासवाला सोडलं तर उलट लोकांना पण बघायला होईल, त्याला चांगलं जीवन भेटेल आणि मस्तच मस्त होईल. तर चला
आपण गणपतीच्या मोर कमळाचं फुल काढल्यासारखं असं सिमेंटाचे केले पाणी सोडते ते हो आणि त्यात माणसं हे करतात माणसं सोडतात का ते माणसं नाही बघते माणसं बघतात का आणि बारकोचा हौद आहे त्या हौदात हात पाय धुवून गणपती लोक येणारे जाणारे पाया पडाय आल्यावर तिथं बघायला जात्या ना हो बरोबर आहे माहिती असलं जात. पाया पडत्या येता जाता हा मग हे कासवाला आपण तिथं सोडायचं का हा मंदिरात नेऊन. हा ना अल्ले माझे बाबू केस लागला ह्याला हा चल तुला परत पाण्यात सोडू आणि तुला आपण मंदिरात सोडू देऊ ए कसं पळते आपण जायला कुठं नाही म्हणजे थांबा नको या इकडे बोल आईच्या गावात त्याचं ते हे लागते थांब बाबा तुला नाही काय करता पिवळा हलव कसा एवढ्या भीते काय नाही करत. नाही करत तुला. त्याला सोडा की पाण्यात द्या सोडून थोडं हात लावा पळते ती नको. हात लावा थोडा पाण्यातलं नको. असं पळते त्याला वाटतं मला दाखते काही नाही तुला जीव वाचून राहिला का नाही हा. कसं चिंगरीन पळते आपण नको आपण काय नाही करत नाही काय कर ह्याला द्या सोडून पाण्यात आणि ह्याला पटक्यास काय करा माहिती का मंदिरात सोडून. न्यायचं का आता असंच न्यायचं का नेते. हा ती याना म्हणलाय ना हा मग ह्याला पिशवीत घाला चला ठीक आहे पिशवी घ्या कपडे काढू का हा काढा की कशाला ते उपयोग घातलाय त्यात कसं सुरू राहतात पैसे टाक असं घे थोड्या वेळ बघते ना लगेच तोंड बाहेर काढला चला आता आपण याला ते उंच माणूस गणपती आहे, मंदिरात केला. सोडू हाय का ते देवळात पण ते? तर आता आम्ही चाललोय गणपती मंदिरामध्ये चला तुम्हाला पण मंदिर दाखवतो आणि आपल्याला रात्री म्हणजे मोबाईल आपल्याकडे म्हणजे शूटिंगचं वगैरे समजत नाही तर आपण रात्री ते शूटिंग केलं असतं है ना हा मला नाही कळत त्यातलं तर हे आहे गणेश मंदिर तर चला आता आपण आतमध्ये जाऊ त्यातलं पाणी संपलंय का हा हो पाणी आहे की भरपूर पाणी आहे कुठे गेलं मुलगा आहे महाराज आपला बर याला ओळखतो ना मी तेव्हा तर चालू तेव्हा हा चला शेवाय वगैरे गेलं ते त्याच्यामध्ये आपण ओके हा तर चला आता मित्रांनो गणपतीच्या पाया पडूया आपण तर फायनली मित्रांनो आपण कासवाला त्याला एक नवीन घर देऊन आलेलो आहे तुम्ही तर आता बघितलं स्वतः ते मंदिराचे जे पुजारी काका आहेत त्यांनी कासवाला घेऊन ते जे तुम्ही आता जे काय बघितलं काय होतं पाणी पडायचं वगैरे ते करंज वगैरे काहीतरी म्हणतात तर त्याच्यामध्ये कासवाला सुखरूपपणे सोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे आतमध्ये पण आणि जेव्हा ते फुल भरतं तर मग तर काय पाणीच पाणी खाण्यासाठी पण त्याला शेवाळ्या वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर चला जाऊया आता घरी पुढची कामं बघूया चला थँक्यू आपा चला गणपती बाप्पा मोरया सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया कमेंट मध्ये लिहा